काही वेळेस प्रभावशाली स्त्रिया आपला प्रभाव गमावतात, आपल्या काही चुकामुळे, पापामुळे. पण जेव्हा आपण आपला प्रभाव गमावतो, आपल्याकडून काही पापं घडतात, चुका घडतात, तेव्हा काय होतं? तेव्हा परमेश्वर आपल्याशी कसा व्यवहार करतो? आपल्याला क्षमा करतो का? आपल्या जीवनाची पुनर्स्थापना होऊ शकते का? हेच आपण आजच्या आपल्या प्रभाव स्त्रीकडून शिकणार आहोत. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे मिर्याम, एक प्रभावशाली स्त्री. मिर्याम, एक प्रभावशाली स्त्री. आता प्रभावशाली होण्यासाठी तुम्हाला आणि मला परिपूर्ण व्हावं लागत नाही. प्रभावशाली स्त्रिया, प्रभावशाली लोक हे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य असे लोक होऊन गेले. ते आपल्यासारखे लोक असतात, पण तरीही जसं आहोत तसं, जिथं आहोत तिथं देव अशांचा उपयोग करत असतो. आपल्याकडून चुका होतात, पापं घडतात, आणि म्हणून आपल्याला पापांच्या क्षमेची, म्हणून आपल्याला देवाची, तारणाऱ्याची गरज असते, की जो आपल्या पापाची क्षमा करेल, जो आपल्याला समजून घेईल. आणि म्हणून नेहम्या 9 आणि वचन 17 सांगितलेलं आहे की तो असा देव आहे की जो कनवळू, कृपाळू, मंदक्रोध, दयामय आहे, जो आपल्या पापांची क्षमा करतो, जो आपल्याला समजून घेतो. आणि इफिस 1:7 पाऊल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. आपल्या सर्वांना पापांची क्षमा ही उपलब्ध आहे. परंतु क्षमा मिळाल्यानंतर किंवा क्षमा झाल्यानंतर त्या क्षमेमध्ये टिकून राहणं, त्या क्षमेमध्ये चालणं आणि इतरांनाही क्षमा करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. हेच आपण आज मिर्यामकडून शिकणार आहोत. मिर्याम. आता मिर्याम कोण होती? मिर्याम ही मोशेची मोठी बहीण होती, थोरली बहीण होती, की जिने मोशेच्या जीवनावर प्रभाव टाकला. ती सुद्धा एक प्रभावशाली स्त्री होऊन गेली. आज आपण थोडक्यात तिच्या जीवनाबद्दल पाहणार आहोत. मिर्याम या शब्दाचा अर्थ आहे कडूपणा किंवा कटुत्व. 3 भावंडांपैकी ती सर्वात थोरली होती. मिर्याम, आरोन आणि मोशे असं आपल्याला गणनाच्या पुस्तकात वाचायला मिळतं. गणनाचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि वचन 59 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अम्रामाच्या स्त्रीचे नाव योकेबेद, ही मिस्रात जन्मलेली लेवीची कन्या. अम्रामाला तिच्यापासून अहरोन व मोशे व त्याची बहीण मिर्याम ही अपत्य झाली. तर पहा, मोशेच्या आईवडिलांचं नाव आणि त्याच्या भावंडांचं नाव देखील या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. गणना 26:59. आणि ही थोरली बहीण असल्यामुळे ज्यावेळेस मोशे बाळ जन्माला, ज्यावेळेस त्याच्या आईने त्याला त्या लव्हाळ्यात, त्या पेटाऱ्यात टाकून नाईल नदीवर सोडून दिलं, त्यावेळेस हीच मिर्याम, त्याची मोठी बहीण, दुरून पाहत होती की त्याचं काय होईल. आणि ज्यावेळेस फारोची कन्याने तो पेटारा पाहिला आणि तिच्या दासींना आणायला सांगितलं, त्यावेळेस हीच मिर्याम होती की जिने धैर्य करून फारोच्या कन्येला सांगितलं की ह्या बाळाची देखरेख करण्यासाठी, दूध पाजण्यासाठी मी इब्री दाई आणू का? तिने डेअरिंग केली. तिचं धाडस आपल्याला पाहायला मिळतं. आणि फारोच्या कन्येने तिचं ऐकलं. अर्थातच देवाचा ह्या सर्व घटनांमध्ये हात होता. आणि मग तिने तिच्या आईला ती घेऊन आली आणि मोशेचं संगोपन लहानपणी तिच्या आईने केलं. तर बघा, लहानपणापासून आपल्याला मिर्याम ही काळजी वाहणारी, धैर्यवान अशी मुलगी, तरुणी असं आपल्याला दिसतं. किती काळजी वाहणारी होती, ती धैर्यवान होती, ती धाडसी होती. आणि मग नंतर कालांतराने असं झालं की ज्यावेळेस मोशे मिसर देश सोडून पळून गेला, 40 वर्षानंतर देवाने त्याला दर्शन दिल्यानंतर तो परत मिसर देशात आला. त्यावेळेस तो त्याचा भाऊ अहरोन याला घेऊन आला. म्हणजे 40 वर्षानंतर पुन्हा मोशेची आणि मिर्यामची भेट झालेली आहे.
आणि त्यानंतर मोशेच्या द्वारे ज्यावेळेस इस्रायल लोकांना परमेश्वराने मुक्त केलं, सर्व इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर आले, हे देखील मिर्यामने पाहिलेलं होतं, अनुभवलेलं होतं. आपल्या धाकट्या भावाला देवाने कसं निवडलं, कसा अधिकार दिलेला आहे, कसं चिन्हाने चमत्काराच्या द्वारे मोठ्या महापराक्रमी हाताने देवाने त्याचा उपयोग केलेला आहे, हे सर्व चमत्कार, हे सर्व महत्कृत्य हे मिर्यामने पाहिलेले आहे. तिची खात्री झाली होती की मोशे तिचा भाऊ ह्याला देवाने निवडलेला आहे. आणि मग ज्यावेळेस मिस्र देशातून इस्रायल लोक बाहेर पडले, त्यावेळेस काय झालं, आपण एक घटना वाचू. निर्गमचं पुस्तकाचा 15वा अध्याय. या ठिकाणी आपल्याला मिर्यामचा उल्लेख वाचायला मिळतो. दुसऱ्यांदा निर्गमचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि वचनं 20 आणि 21. या ठिकाणी घटना अशी आहे की इस्रायल लोक मोशेच्या द्वारे बाहेर आलेले आहेत. ते वाजत गाजत आनंदाने बाहेर पडलेले आहेत. आणि त्यावेळेस काय झालं बघा, वचन 1. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, आणि मग ते गीत सांगितलेलं आहे. 20 वचन बघा, निर्गम 15 आणि वचन 20. मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री, बघा तिला या ठिकाणी संदेष्ट्री म्हटलेलं आहे. मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नृत्य करीत चालल्या. आणि मिर्यामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले, परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयाने उन्नत झालेला आहे वगैरे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मिर्याम ही स्त्रियांची लीडर किंवा नेतृत्व करीत आहे. स्तुती स्तवनामध्ये, प्रेज आणि वर्शिपमध्ये ती स्त्रियांना लीड करीत आहे. ती देखील डब घेऊन गाणं म्हणून वाजत गाजत आहे आणि परमेश्वराची भक्ती करत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की मिर्याम जी एक काळजी वाहणारी धैर्यवान मुलगी होती, ती आता मोठी झालेली आहे. इस्रायल लोकांमध्ये, विशेष करून इस्रायली स्त्रियांमध्ये ती प्रभावशाली स्त्री झालेली आहे. ती त्यांची वर्शिप लीडर झालेली आहे. स्तुती स्तवन करण्यात ती त्यांना मार्गदर्शन करीत आहे. आणि शास्त्रात असं लिहिलं, आपण वाचलं की ती एक संदेष्ट्री झालेली आहे. म्हणजे देव तिच्याशी बोलत होता आणि देव तिच्याद्वारे इतरांशी बोलत होता. म्हणजे देवाचं वचन, देवाचा संदेश देखील ती इतरांना, विशेष करून स्त्रियांना सांगत होती. आणि अशा रीतीने आपण पाहतो की मिर्याम ही मोशेबरोबर त्याच्या सेवेला हातभार लावून कार्य करीत आहे. ती देखील संदेष्ट्री झालेली आहे. परंतु काय झालं माहिती आहे का, आपण जर वाचलं गणनाचं पुस्तकाचा 12वा अध्याय, त्या ठिकाणी एक अशी घटना आहे. गणना याचा 12वा अध्याय. आणि ह्या ठिकाणी आपण वाचतो या शास्त्रभागामध्ये की आतापर्यंत मोशे हा इस्रायल लोकांचा प्रमुख पुढारी, देवाने नेमलेला नेता आहे. तो नेतृत्व करीत आहे. त्याच्याद्वारे देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. त्याच्या हाताने अद्भुत कृत्य झालेले आहेत. आणि हे सर्व घडत असताना मोशेची ख्याती वाढलेली आहे. सर्व इस्रायल लोकांचा तो प्रमुख आहे. लोक त्याला मानत आहे. तो देवाने निवडलेला संदेष्ट आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अहरोन हा देखील त्याच्याबरोबर आहे. तो त्याचा सख्खा भाऊ आहे. आणि मिर्याम देखील. आणि आपण नुकतंच वाचलं की मिर्याम ही संदेष्ट्री झालेली आहे. आणि ज्यावेळेस देवाच्या सेवकांबरोबर इतर सेवक कार्य करत असतात, त्यावेळेस अशा घटना घडत असतात. काय झालं बघा, गणना 12 आणि वचन 1. मोशाने कुशी लोकातली एक स्त्री बायको केली होती, म्हणून मिर्याम व अहरोन ही त्याची निंदा करू लागली. आता या ठिकाणी देवाची सेवा जोरात चाललेली असताना, चिन्हाने चमत्काराने अद्भुत कृत्य घडत असताना, अचानकपणे कुटुंबामध्ये
हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. बहीण भावामध्ये, भावाभावांमध्ये जेलसी मत्सर निर्माण झालेले आहे. अचानकपणे मोशेचे सख्खे भाऊ आणि बहीण म्हणजे अहरोन आणि मिर्याम हे त्याची निंदा करू लागलेली आहे. असं होतं का? हो. काही वेळेस आपण सेवा करत असताना आपले सख्खे भाऊ किंवा बहीण देखील आपल्या विरोधात होतात, निंदा करू लागतात, नावं ठेवू लागतात. कदाचित तुम्ही हे अनुभवलं असेल, मी हे अनुभवलेलं आहे. आणि त्यावेळेस ते निंदा करू लागले. त्यांना मोशेचा हेवा वाटू लागला की सर्व लोक मोशेला मान देत आहे, परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे, तो परमेश्वराचा संदेश लोकांना सांगत आहे. आणि हे निंदा करण्याचं कारण काय होतं की त्याने एक कुशी बायको केली होती म्हणून, कुशी लोकातली एक स्त्री बायको केली होती म्हणून. आता निर्गम 2:21 आपल्याला माहिती आहे की मोशेने मिद्यान देशामध्ये सिप्पोरा नावाच्या स्त्रीशी लग्न केलेलं आहे, की जी मिद्यानी याजकाची स्त्री होती किंवा मुलगी होती. परंतु ही स्त्री, कुशी स्त्री कोण होती की जिच्याबद्दल अहरोन आणि मिर्याम मोशेला नावं ठेवत आहेत, त्याच्याविरुद्ध कुरकुर करत आहे. आता याच्याविषयीचे 2 एक्सप्लेनेशन किंवा 2 खुलासे आहेत. 2 गोष्टी यांची शक्यता आहे. पहिली म्हणजे की ही स्त्री सिप्पोरा जी मोशेची पत्नी, हिच्याबद्दल ते बोलत आहेत. कारण कुश हा मिद्यान देशाचा एक भाग होता. हे आपल्याला शास्त्रावरून समजतं. हबक्कूकचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि याचं 7वं वचन बघा. शास्त्राचा शास्त्राने उलगडा होत असतो, वचनाचा वचनाने उलगडा होत असतो. कोणताही शास्त्रलेख, कोणताही अर्थ आपण मनाने लावायचा नसतो. हबक्कूकचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 7व्या वचनात असं लिहिलेलं आहे, कुशांचे डेरे विपत्तीने घेरलेले मी पाहिले, मिद्यान देशाच्या कणाती थरथरत आहेत. तर या ठिकाणी आपण वाचतो की कुश आणि मिद्यान हे दोन्ही ज्यांना नोमॅड्स किंवा भटक्या जमातीचे असे हे लोक किंवा वंशातले लोक होते. म्हणजे हा जो रेफरन्स, हा जो संदर्भ आहे, ज्या स्त्रीविषयी मिर्याम आणि अहरोन बोलत होते, हे कदाचित सिप्पोराविषयी मोशेच्या बायकोबद्दल बोलत असावेत. किंवा दुसरं कारण असं असू शकतं की मिसर देशात आल्यानंतर मोशेने एक दुसरी पत्नी केली की जी कुश या देशाची, आणि कुश म्हणजे शास्त्रात आजचा जे इथिओपिया, त्या देशाची स्त्री होती. परंतु ती कोण होती नक्की आपल्याला माहीत नाही आणि ते महत्त्वाचं नाही आहे. परंतु महत्त्वाचं हे आहे की ह्या कारणावरून मोशेचे भाऊ आणि बहीण आणि विशेष करून मिर्याम मोशेला नावं ठेवू लागलेली आहे. ते त्याची निंदा करू लागलेले आहेत. गणनाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 2रं वचन, ती म्हणाली, परमेश्वर केवळ मोशाशीच बोलला आहे काय, आमच्याशी नाही का बोलला. बघा, ती निंदा करू लागले. त्यांना त्याच्याबद्दल जेलसी, हेवा वाटू लागला, कारण देव त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करत आहे म्हणून. त्यांनी खुश होण्याऐवजी, त्यांना कौतुक वाटण्याऐवजी द्वेष करू लागलेले आहेत. सेवेमध्ये असं होतं की आपण सेवा करत असताना आपल्याबरोबरचे काही लोक, आपल्याबरोबरचे काही बंधू भगिनी आणि घरातले सुद्धा आपला द्वेष करू लागतात, आपली निंदा करू लागतात. हे एक सेवेतलं मोठं आव्हान असतं. आणि हे आव्हान, या आव्हानाला आता मोशेला तोंड द्यायचं आहे. पण 2ऱ्या वचनाच्या शेवटी काय म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मिर्याम आणि अहरोन मोशेविरुद्ध बोलत होते, 2ऱ्या वचनात असं लिहिलेलं आहे निर्गम 12:2 की हे त्यांचे बोलणे परमेश्वराने ऐकले. किती विशेष आहे का. त्यांना वाटलं नव्हतं. आज तुम्हाला मला वाटत नाही की आपण जे काही बोलतो ते परमेश्वर खरंच ऐकतो का. आपण देवाच्या सेवकांबद्दल कोणाविरुद्ध काय बोलतो हे खरंच देव ऐकतो का. हो,
आणि या ठिकाणी आपण वाचतो की हे परमेश्वराने ऐकले आणि मग काय झालं बघा. वचन 4, परमेश्वराने मोशे, अहरोन व मिर्याम यांना एकाएकी सांगितले की तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दाराशी उभा राहिला व त्याने अहरोन व मिर्याम यांना बोलावले. तेव्हा ते पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असल्यास मी त्याच्याशी दृष्टांतात प्रगट होतो आणि स्वप्नात मी त्याच्याशी भाषण करतो. आता देवाने हे ऐकलेलं आहे. देवाने मिर्याम आणि अहरोन आणि मोशे यांना निवास मंडपाच्या दर्शनाशी दारात बोलवलेलं आहे आणि परमेश्वर त्यांच्याशी बोलत आहे आणि तो हे सांगतो. आणि वचन 7, पण माझा सेवक मोशे तसा नाही, माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. इथे विशेषण आहे का. देव मोशेची प्रशंसा त्याच्या सख्या भाऊ आणि बहिणीजवळ करीत आहे. कशा प्रकारचा माणूस होता मोशे. परमेश्वर म्हणतो की माझा सेवक मोशे तसा नाही, माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी प्रत्यक्ष स्पष्टपणे बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप माझा सेवक मोशे याच्या दृष्टीस पडत असता त्याची निंदा कराव्यास तुम्हाला भीती कशी नाही वाटली. देव संतप्त झालेला आहे. मिर्याम आणि अहरोनावर लागावलेला आहे आणि तो म्हणतो की मी संदेश त्यांची दृष्टांताने स्वप्नाने बोलतो, पण माझा सेवक मोशे याच्याशी मी स्पष्टपणे बोलतो. तो माझ्या घराण्यात विश्वासू आहे आणि त्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली. तुमची डेअरिंग कशी काय झाली. देव त्यांना रागवत आहे. आणि मग काय झालं बघा. वचन 9, मग परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने तिथून गमन केले. परमेश्वर तिथून निघून झाला. आणि काय झालं. वचन 10, तंबूवरून मेघस्तंभ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिर्यामेकडे पाहिले, तो ती कोडी बनली असे त्याला दिसले. परमेश्वर निघून गेला, त्याची उपस्थिती त्या मेघातून निघून गेली आणि अचानक बहीण भावाने एकमेकाकडे पाहिलं आणि अहरोनाला दिसून आलं की आपली बहीण मिर्याम हिला कोड फुटलेला आहे. ती बर्फासारखी पांढरी झाली. तिने चूक केली, तिने पाप केला. तिने देवाच्या माणसाविरुद्ध, देवाच्या संदेष्टाविरुद्ध बोलली. आणि ज्या वेळेस देवाच्या सेवकाविरुद्ध, संदेष्टाविरुद्ध कोणी बोलतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात आज देखील. आणि या ठिकाणी मिर्याम जरी मोशेची सख्खी बहीण होती तरी देवाने तिला शिक्षा दिलेली आहे. तिला कोड उठलेला आहे. ती बर्फासारखी पांढरी झालेली आहे. पापाचे परिणाम असतात का. हो. माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी करेल. त्यावेळेस तिला पापाचे परिणाम भोगावे लागले आणि आज आपल्याला देखील भोगावे लागतात. तिचा अपमान झाला. ती स्त्रियांची वर्शिप लीडर, प्रतिष्ठित स्त्री होती, प्रभावशाली स्त्री होती. ती एक संदेष्टी होती, पण आता कोड फुटल्यामुळे ती अपमानित झालेली आहे. दुसरी गोष्ट, नियमशास्त्रानुसार तिला आता समाजातून, इस्रायलाच्या लोकातून, त्या छावणीतून बहिष्कृत करून तिला बाहेर टाकण्यात येणार आहे. आणि टाकण्यात आलं म्हणजे ती अपमानित झाली आणि तिला इतर लोकांपासून वेगळं करण्यात आलं. म्हणजे काय. म्हणजे हेच की तिने आपला प्रभाव गमावला. किती वेळेस असं होतं नाही का. आपल्या चुकांमुळे, आपल्या पापामुळे आपला प्रभाव, आपली साक्ष जी मंडळीमध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये असते, आपल्याला अपमानित व्हावं लागतं. आपण आपली साक्ष गमावतो आणि इतरांपासून आपण वेगळे होतो. आणि हेच तिचं अपयश होतं. परंतु याच्यावरून आपल्यासाठी आज एक वॉर्निंग आहे, इशारा आहे की जर परमेश्वराने तिच्या बाबतीत तसं केलं, तिला शिक्षा दिली,
तर तोच आज मोशेचा, मिरियामचा देव, तोच आज आपला, तुमचा आणि माझा देव आहे. तो यथायोग्य न्याय करणारा आहे. तो पापाची शिक्षा देणारा आहे. परंतु एवढंच नव्हे, पुढं आपण वाचतो काय झालं बघा. वचन 11. मग अहरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, आम्ही दोघांनी मूर्खपणाने वागून पातक केले, त्याचा दोष आम्हावर ठेवू नको. आता या ठिकाणी अहरोन मध्यस्थी करीत आहे. अहरोन मोशेला विनंती करत आहे की आमची चूक झाली, आमच्याकडून हे पाप घडलं. बघा, एक सेवक दुसऱ्या सेवकाजवळ माफी मागत आहे. सेवा करत असताना, मिनिस्ट्री करत असताना या गोष्टी घडत असतात. तेव्हा घडल्या, आजही आहे. आणि यावेळेस तो आपल्या भावाला, मोशेला विनंती करीत आहे. वचन 13. तेव्हा मोशेने परमेश्वराचा धावा केला की हे देवा, दया करून हिला बरे कर. किती विशेष आहे का. जिने आपल्या भावाला, सख्या भावाला नावं ठेवलं, ज्याची निंदा केली, तिच्यासाठी आता मोशे प्रार्थना करीत आहे. काही वेळेस आपल्याला आपल्याच घरच्यांसाठी, की ज्यांनी आपली निंदा केलेली असते, आपल्या विरुद्ध बोललेले असतात, आपल्या कुटुंबातले असो, मंडळीतले असो, त्यांच्यावर अशी वेळ देव आणतो की तेच आपल्याला विनंती करतात, आमच्यासाठी प्रार्थना करा, आणि त्यांच्यासाठी आपल्याला प्रार्थना करावी लागते. सगळ्यात अवघड गोष्ट ही की जेव्हा आपल्याला आपल्या घरच्यांसाठी, सख्यांसाठी प्रार्थना करावी लागते. आणि या ठिकाणी मोशेने परमेश्वराजवळ विनंती केलेली आहे. मोशेच्या मनात काही नाही आहे. तो परमेश्वराचा सेवक आहे. त्याने असं म्हटलं नाही की देवाने तुम्हाला शिक्षा दिलेली. त्याने क्षमा केली, त्याने ते सोडून दिलं, त्याने विनंती केली, देवाने तिची क्षमा केली आणि ती बरे झाले. आणि मग नंतर आपण मिरियामबद्दल वाचत नाही, तर थेट गणनाच्या 20व्या अध्यायामध्ये तिचा मृत्यू कसा झाला, तिच्या मृत्यूबद्दल आपण वाचतो. गणनाचं पुस्तक याचा 20वा अध्याय. या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रथम मासी इस्रायल लोक, म्हणजे पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी सीन रानात आली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला आणि त्या ठिकाणी मिरियाम मरण पावली व तिला तेथे मुठमाती दिली. 40 वर्षानंतरची ही घटना आहे. म्हणजे ज्यावेळेस तिने मोशे विरुद्ध कुरकुर केली, निंदा केली, तिला ते कोड फुटलं, त्याच्यानंतर 40 वर्षानंतर ती मरण पावलेली आहे. आता या ठिकाणी देवाने तिच्या मृत्यूची नोंद त्याच्या वचनात केलेली आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण क्वचितच फारच थोड्या स्त्रियांचं त्यांच्या मृत्यूचा वृत्तांत हा शास्त्रात नोंदवलेला आहे. बऱ्याचांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस गणना 20:1 की इस्रायल लोक सीन रानात पोहोचले, कादेश येथे मुक्काम केला, तेव्हा ते 40 वर्षाचा अरण्याचा प्रवास संपत आलेला आहे. ते आता कनान देशात, वतनाच्या देशात जाणार आहे. ते बॉर्डरवर, किनाऱ्यावर येऊन ठेपलेले आहे. आणि त्याच वेळेस हा मृत्यू झालेला आहे. त्यांचा प्रवास संपत आलेला आहे. देव त्यांना ज्या देशात नेणार होता त्या देशाच्या जवळ आले, परंतु मुख्य जे पुढारी होते, मोशे, आरोन आणि मिरियाम, हे मरण पावलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर मिरियाम देखील. म्हणजे इस्रायल लोक वचनाच्या देशात पोहोचण्यापूर्वी तिघही पुढारी मरण पावलेले आहेत. मिरियामने पाप केला, तिने त्याच्या पापाचे परिणाम भोगले, परंतु देवाने तिची क्षमा केली. आता कशावरून आपण समजू शकतो की देवाने मिरियामची क्षमा केली? मिखाचं पुस्तक याचा 6वा अध्याय जर आपण पाहिलं, मिखाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचनं 2 ते 4
या ठिकाणी काय लिहिले आपण जरा बघू. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका. पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका. परमेश्वराचा त्याच्या लोकांबरोबर वाद आहे. तो इस्रायलाबरोबर वाद करणार आहे. हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर दे. मी तर तुला मिस्र देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडून घेतले. आणि आता ऐका, मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम यांना पाठविले. परमेश्वर इस्रायल लोकांना म्हणतो की मी तुम्हाला मोशे, अहरोन व मिर्याम म्हणजे मोशेच्याच बरोबरीला अहरोन आणि मिर्याम यांना देवाने लेखलेलं आहे. तिने जरी पाप केलं, तिने जरी चूक केली तरी देवाने तिची क्षमा केली. म्हणून देवाने तिची मृत्यूची नोंद त्याच्या वचनात केली. आणि शेकडो वर्षानंतर मिखा संदेष्टाच्याद्वारे तो इस्रायल लोकांना सांगतो की मी तुम्हाला मोशे, अहरोन आणि मिर्याम यांच्याद्वारे दास्यगृहातून बाहेर आणले. देवाने मिर्यामची क्षमा तर केलीच, परंतु तिची पुनर्स्थापना देखील केली. तिची आठवण देखील केलेली आहे. किती विशेष आहे नाही का? तो इतका चांगला देव आहे. तुम्ही आणि मी जरी चुका केल्या, पाप केले तरी तो आपली क्षमा करू शकतो आणि आपल्या जीवनाची पुनर्स्थापना करू शकतो. ती पूर्वी संदेष्टी होती, देवाने क्षमा केली आणि पुन्हा तिला ते स्थान दिलं. तिची आठवण केली आणि तिची नोंद फक्त निर्गमच्यामध्ये मृत्यूचीच नोंद नव्हे, तर कालांतराने अनेक शेकडो वर्षानंतर मिखा संदेष्टाच्याद्वारे मिखाच्या पुस्तकाच्या 6वे अध्याय देखील करून ठेवली. मग आज आपण मिर्यामच्या जीवनावरून काय शिकू शकतो? हेच की कदाचित आपण देवाच्या सेवकाचे जवळचे बहीण किंवा भाऊ असू शकतो, पती किंवा पत्नी असू शकतो, नात्यात असू शकतो. त्याच्यामुळे देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला असू शकतो, पण तरीही आपल्या मनामध्ये द्वेष, मत्सर, निंदा ही निर्माण होऊ शकते. तरी आपल्याला हेवा वाटू शकतो, पण त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. पण जर आपण पश्चाताप केला मरियमसारखा, जर देवाला क्षमा मागितली तर देव क्षमा करतो आणि देव आपली पुनर्स्थापना करू शकतो. मग आज विचार करा, तुम्ही काही पापामुळे, काही चुकांमुळे तुमचा प्रभाव गमावलेला आहे का? कोणत्या सेवकाविरुद्ध निंदा करू त्याचे परिणाम भोगत आहात का? तुम्ही कोणती चूक, कोणती पाप केली ते तुमच्या मनात आहे, ती अपराधाची भावना तुम्हाला मनाला टोचणे लावत आहे का? तसं जर असेल तर आज पश्चाताप करा, क्षमा मागा. आज मरियमचा देव तोच तुमचा आणि माझा देव आहे. येशू ख्रिस्ताचा रक्त सर्व पापाची क्षमा करेल. तो तुमची क्षमा करेल, तुमच्या जीवनाची सेवेची पुनर्स्थापना करेल, तुमची आठवण करेल आणि तुम्हाला एक प्रभावशाली स्त्री करेल. गमावलेला प्रभाव मरियमप्रमाणे तुम्ही पुन्हा मिळवू शकाल. आज आपण इथेच थांबू आणि आणखी एक स्त्री जी मोशेच्या जीवनात होती, तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे आपण पुढच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.